मुंबईमध्ये होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला मोठ्या प्रमाणात नाशिकमधून ठाकरे गटाचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी मुंबईकडे जात आहेत। अशा पद्धतीने ढोल ताशांच्या आवाजात हे सगळे लोक मुंबईकडे रवाना होणार आहेत। आज उद्धव ठाकरे हे काय बोलणार, त्यांचं भाषण ऐकण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी उत्सुक आहेत। ढोल ताशांच्या आवाजात काही वेळानंतर हे सगळे शिवसैनिक मुंबईकडे रवाना होणार आहेत। हे मोठ्या प्रमाणात गाड्यांची जी व्यवस्था आहे ती गाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या गाड्यांच्या माध्यमातून हे सगळे लोक हे मुंबईकडे जातील। एकूणच आपण बघू शकतो की गाड्यांची व्यवस्था जी आहे ती मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। गाड्यांवरती अशा पद्धतीचे ज्यात होर्डिंग लावलेले आहेत दसरा मेळाव्याचे आणि नाशिकमधून शेकडो शिवसैनिक उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकायला आज मुंबईकडे जाणार आहेत। मागच्या काही दिवसांपासून खरं तर मनसे आणि ठाकरे गट शिवसेनेमध्ये जे युती होईल आणि आगामी ज्या महापालिका निवडणुका आहेत हे दोन्ही बंधू एकत्र येऊन लढतील अशा पद्धतीच्या चर्चा आहेत आणि त्याच अनुषंगाने आजचा दसरा मेळावा महत्त्वाचा आहे। आज या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे आगामी ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका संदर्भात काही घोषणा करतात का याची उत्सुकता सगळ्या या स्थानिक शिवसैनिकांना आहे। त्यामुळे नाशिकमधून आज उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्थानिक नेते आणि शिवसेनेचे पदाधिकारी हे मुंबईकडे निघालेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।